बर्फीसाठी प्रसिद्ध असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ठिपकुर्ले गावामध्ये आता भानामतीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। टाचण्या टोचलेले लिंबू, मिरच्या, हळद, कुंकू आणि विविध आशयाच्या कुंकवाने लिहिलेल्या चिठ्ठ्या गावातील विविध ठिकाणी करणी केलेल्या प्रकारामध्ये आढळून येत आहेत। याचसोबत धक्कादायक प्रकार म्हणजे एखादी व्यक्ती मयत झाली की दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीजवळ असा भानामतीचा प्रकार केल्याचं निदर्शनास येत असल्याचं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे। त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। घडलेल्या गंभीर प्रकाराबाबत ठिपकुर्लीच्या सरपंचांशी संवाद साधला असता ते काय म्हणालेत पहा। काय सांगाल, ठिपकुर्ली इथं जे गेल्या काही दिवसांपासून भानामतीचे प्रकार सुरू आहेत, गावात भीतीचं वातावरण आहे, नेमकं काय वातावरण आहे, कशामुळे झाले? त्याचं काय नेमकं कारण काय असं समजलेलं नाही। बर काय हा हे कोण करतंय काय करतंय ह्याच्यासाठी आम्ही काल दौंडी दिलेली आहे। हा दौंडीतून सांगितलं की बाबा पोलीस स्टेशनने आम्ही ग्रामपंचायत मिळून त्याच्यावर कडक कारवाई करू। बर असलं प्रकार कोण करत असेल हा तर त्याला कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल। तेव्हा इथून पुढे तुम्ही कुठल्याही परिस्थितीत असलं प्रकार कधी घडू नयेत हा असं सांगितलं होतं। बर काय नेमकं आजच्या घडीला नेमकं काय प्रकार सुरू आहेत, आम्हाला काय सांगाल? काय आता कुणाचं काय सांगायचं आता त्यावर? की कोपऱ्या कोपऱ्याला नेमकं काय ठेवलं जाते ते आणि त्याच्यावर काय लिहिलेलं मी असतं? एवढं नेमकं बघाय काल बघितलं तर ते पपई कापलेल्या होत्या हा आणि बर त्यात ते कुंकू हळद असं टाकून बर. तिथे चिठ्ठी लिहून ठेवलेली होती अशी की बाबा तू 1 महिन्यात आजारी पडणार काय एवढंच होतं त्यावर। दुसरं ते रक्तानं वगैरे काय नव्हतं, हे स्केच पण लिहिलेला कागद होता असा उभा करून ठेवलेला होता। मग ते मी लागलो होतो पेटवायला, बर पाला आणून पेटवून देऊया तिकडे म्हणलं, लांबड लावायला नको तर ते कोणतरी न्यूजवाले येणार आहेत म्हणल्यानंतर मी तिथनं जरा माझं काम होतं म्हणून गेलो। बर. नंतर ते न्यूजला ह्याला हे झालं त्याच्या बाईट वगैरे ठिपकुर्लीच्या ठिपकुर्लीच्या स्मशानभूमीत सुद्धा असले प्रकार आढळत आहेत। एकदा झाला होता काय ते पण आम्ही ते फोडून काढला होता, म्हणजे काय कोणतरी केला असेल खोटसरपणा असू दे, पण आता दुसऱ्या वेळा आणि झाला। बर गेल्या बरेच महिन्यांपासून हे सुरू आहे असं ऐकण्यात आहे। नाही आता 1 महिनाभर झालं चालू आहे सोडा। 1 महिन्यातच हे 2-3 वेळा घडले, त्याच्या अगोदर कधी निदर्शनाला आलेलं नव्हतं। बर बघू त्याचा आम्ही काढायला आलोय, हा पण गावल तर त्याच्यावर खरोखर कठोर कारवाई आम्ही करणारच आहे 100%। बर मग आता याच्यावर हा जनजागृती वगैरे काय सुरू आहे? जनजागृती म्हणजे गावात दौंडी द्यायला चालू आहे बर की बाबा आमच्या ग्रामपंचायत ह्याच्यावरनं स्पीकरवरनं हा. बाबा अशा याला कोणी बोलथापेला बळी पडू नका आणि असलं काय नसतंय। ओके हॅलो हा. आणि ह्या गोष्टीला कोणी बळी पडू नका अशा पद्धतीने सांगायचं चालू आहे। विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये असे प्रकार सर्रास आढळून येत आहेत। ठिपकुर्ले गावामध्येही अनेक दिवसांपासून सातत्याने हा प्रकार घडत आहे। विशेषतः एखाद्याच्या वाईट करण्याच्या हेतूने, बैलगाडी शर्यत्या, राजकीय हेतूने करणी व भानामतीचे प्रकार घडत आहेत। यात भरती काय तर कॉलेजच्या तरुणींच्या नावाच्या चिठ्ठ्या, फोटो देखील करणी करण्याच्या हेतूने वापरण्यात आल्याचं उघडकीस येते। ठिपकुर्लीत घडलेल्या या ताज्या प्रकाराबाबत अनिसच्या सामाजिक कार्यकर्त्या गीताताई हसूरकर या काय म्हणाल्यात पहा। राधानगरी सारख्या एका गावामध्ये भानामतीचे प्रकार झाला आहे। अखंड गाव भीतीच्या छायेखाली। एकतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती सातत्यानं प्रयत्न करत आलेली आहे की ज्या ज्या गावामध्ये असे भानामतीचे प्रकार होतात, लिंबू मिरची पडते किंवा भंडारा टाकला जातो, काही चिठ्ठ्यांच्यावर नावं लिहून त्या व्यक्तीच्या नावावर तो लवकर मरेल किंवा त्याचं वाटोळं होईल असं जे लिहिलेलं असतं, तर हा जादूटोणा अंतर्गत कायद्याअंतर्गत गुन्हा होऊ शकतो आणि त्या व्यक्तीला कारावास होऊ शकतो, त्याच्यावर गुन्हा नोंद केला जाऊ शकतो। आणि अशी कुठलीही अंधश्रद्धा जर तुम्हाला दिसत असेल तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका। आणि त्या गाव लेवलवरती जर सरपंच असतील, पोलीस पाटील असतील तर त्यांनी लक्ष ठेवलं पाहिजे। पोलीस त्याच्यामध्ये कायद्यामध्ये येऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करू शकतात आणि हा त्यांना अधिकार दिलेला आहे। जादूटोणा अंतर्गत कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो। आणि अशा जिथं हे अशा प्रकारच्या भानामती घडत असतील तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना तिथं बोलवलं जावं। त्याच्यातून प्रबोधनाच्या ज्या गोष्टी आहेत त्या गावाच्या समोर मांडल्या जातील किंवा जादूटोणा कशा पद्धतीनं केला जातो ते दाखवलं जाईल आणि त्याच्यातून लोकांचं प्रबोधन केलं जाईल। मला असं वाटतं की लोकांनी आणि त्या गावातील लोकांनी घाबरून जाऊ नये, अशा कुठल्याही अंधश्रद्धेवर विश्वास तुम्ही ठेवू नका। आम्ही अनिसचे कार्यकर्ते जर आलो तर तिथं लिंबू पडला असेल तर त्याचं सरबत करून आम्ही स्वतः ते पिऊ शकतो किंवा आम्ही स्वतःच्या हाताने ते बाजूला करू शकतो। आत्तापर्यंत आम्ही जटा निर्मूलन केलेले आहेत। अशा भानामतीच्या घटना जिथं होतात तिथं आम्ही स्वतः त्या वस्तू साहित्य दूर केलेलं आहे।
हे साहित्य जे असतं ते निसर्गनिर्मित असतं. लिंबू असतो, अंगारा भंडारा असतो किंवा तो भंडारा म्हणजे काय असतं की ती हळद असते. आणि जर निसर्गाला त्या करणीमुळं काही त्याच्यावरती काय बरं आपण परिणाम होऊ शकत नाही किंवा त्याचे पदार्थाची चव बदलू शकत नाही, तो जर आपले गुणधर्म बदलू शकत नाही तर आपण माणसाने अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नये. निसर्गाने जे आपल्याला दिलेलं आहे ते खाण्याकरता दिलेलं आहे, त्याचा उपयोग करण्याकरता दिलेला आहे, शेतनिर्मितीकरता दिलेलं आहे. तर असे उपयोग न करता जर अंधश्रद्धा पसरवल्या जात असतील तर निश्चितच त्याचा निषेध इथं मी व्यक्त करते. आणि गावालासुद्धा सांगते की प्रबोधनाच्या दृष्टिकोनातून तुम्ही पुढं या, ह्या वस्तू तुम्ही स्वतः दूर करा. ह्याच्यातून तुम्हाला कुठलीही हानी पोचणार नाही किंवा तुमचं वाटोळं होणार नाही. पण जर तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला आणि दुसऱ्या देवऋषीकडे गेला तर तुमचं आर्थिक शोषण होऊ शकतं, मानसिक शोषण होऊ शकतं, कदाचित शारीरिक शोषणही होऊ शकतो आणि त्या देवऋषीचा, त्या भोंदूबुवाचा फायदा होऊ शकतो आणि तुमचं आर्थिक नुकसान होऊ शकतं. एवढं मी बोलू शकते. एखाद्याला 6 महिन्यात आजारी पडतो किंवा एखाद्याचा मुर्दा पडते, अशा काही प्रकाराचं नेमकी काय मनोवृत्ती आहे, कशामुळे? विकृत मनोवृत्तीचे हे लोक असतात आणि लोकाचा तळतळाट घेणं किंवा देणं आणि दुसऱ्याचं कायम वाटोळच होऊ दे ही त्यांची मानसिकता असते. त्याच्यामुळं अशी मानसिकता असेल तर तुम्ही कितीही म्हणाल की ह्या लोकाचं वाईट होऊ दे, हा मरू दे, तर तसं काही होत नसतं. वैज्ञानिक दृष्टिकोन तुम्ही पुढं ठेवा. त्या गावातील मुलं, युवा वर्ग आहे तो उच्च शिक्षित असेल किंवा उच्च शिक्षण घेत असेल, अशा परिस्थितीमध्ये जर अशा घटना घडत असतील तर ह्या युवा वर्गाने पण पुढं यावं आणि प्रबोधनाचा मार्ग स्वीकारावा. स्थानिक असा प्रकार समोर आल्यानंतर स्थानिकांनी काय करायला पाहिजे किंवा गावातील सरपंच असतील किंवा पोलीस असतील यांची काय भूमिका असायला पाहिजे अशा सिच्युएशन? प्रत्येक वेळेलाच प्रशासनाला दोष देऊन उपयोग नाही किंवा पोलीस यंत्रणेला दोष देऊन उपयोग नाही, तर आपण आपलं स्वतःचं पहिला प्रबोधन करून घेतलं पाहिजे. अशा वस्तू जे मी म्हटलं की निसर्गनिर्मित आहेत आणि ते आपल्याला शेतातून मिळत असतात, आपण केलेल्या कष्टातून मिळत असतात आणि त्याच्यावर आपण करणी, विषबाधा आणि हे ते प्रयोग करून लोकांचं जीव घेणं एक प्रयत्न करत असतो. तर मला वाटतं की अशापासून लोकांनी सावध राहावं, दूर राहावं आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या हाताने त्या वस्तू दूर करा. तुम्हाला काहीही इजा होणार नाही किंवा तुमचा कुठलाही जीव जाणार नाही. तुम्ही घाबरू नका. तुम्ही निडरपणे पुढं या, निर्भीरपणे पुढं या आणि अशा गोष्टींचा सामना करा, प्रबोधन करा. याच्यातून आपल्या पुरोगामी कोल्हापूरचं संवर्धन होणार आहे आणि त्याच्यातून अंधश्रद्धा ह्या दूर होणार आहेत. आज हे कोल्हापूर जिल्ह्यातील दुर्गम भागामध्ये अनेक मांत्रिकांचं जाळं पाहायला मिळते. त्यातच लोकांमध्येही अंधश्रद्धा पसरली आहे. त्याचंच एक ताजं उदाहरण म्हणून ठिपकुर्लीतील घडत असलेला हा प्रकार आहे. आता पोलीस प्रशासन या प्रकाराकडे कशा प्रकारे लक्ष देतं हे मात्र पाहावे लागेल. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.